नमस्कार मित्रांनो, श्रीमद भागवत गीता हा हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे। जीवनाचे संपूर्ण सार त्यामध्ये स्पष्ट केले आहे। गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे, जे त्याने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते। हे गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते। श्रीमद भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांचे संपूर्ण कथन आहे। यामध्ये जीवनाचा अर्थ अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तरपणे सांगितला आहे। गीतेचे पालन करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही, दुःख चिंतेतून उद्भवते व इतर कोणत्याही कारणाने नाही। जो व्यक्ती हे समजून घेतो तो सर्व इच्छांचा त्याग करतो आणि चिंतामुक्त होतो। तो सुख आणि शांती प्राप्त करतो। श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की जे आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत त्यांचे मन स्वतःच शत्रूसारखे काम करते। मन खूप चंचल आहे आणि आपलं काम त्याला नियंत्रणात ठेवणं आहे, नाहीतर ते आपल्या हिताच्या नसलेल्या अनेक गोष्टी सुद्धा आपल्याला करायला लावू शकतात। श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की क्रोधाने गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळामुळे बुद्धी अस्वस्थ होते। बुद्धी बिघडली की तर्काचा नाश होतो आणि माणसाला अधोगतीकडे नेतो। श्रीकृष्ण म्हणतात की फक्त डरपोक आणि कमकुवत लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि स्वावलंबी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात। गीतेमध्ये माणूस त्याच्या श्रद्धेने निर्माण होतो। तो ज्यावर विश्वास ठेवतो तेच तो बनतो। त्यामुळे सत्कर्म करत असताना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा। गीतेत असे लिहिले आहे की प्रत्येक व्यक्तीचे मन अशांत असते। चंचल मनावर नियंत्रण ठेवणे हे खूप अवघड काम आहे, पण सरावाने ते नियंत्रित करता येते। म्हणून प्रत्येक व्यक्तीने ध्यानाद्वारे मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। श्रीकृष्ण म्हणतात, कुणासोबत चालल्याने आनंद मिळत नाही आणि ध्येय सुद्धा नाही। म्हणून माणसाने नेहमी एकटेच चालले पाहिजे, त्याच्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे। गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व सत्कृत्ये सोडा आणि फक्त स्वतःला पूर्णपणे भगवंताला समर्पित करा। मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन। तुम्ही दुःख कुरवाळत बसू नका। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।